खरंच एक एक कोपरा नीट चेक करा, आपल्या नजरेतून काही सुटायला नको. मॅडम माझं सगळीकडे व्यवस्थित लक्ष असतं. हो खरंच मला माहिती आहे, म्हणूनच तुम्ही इथे आहात माझ्यासोबत या इन्व्हेस्टिगेशन मध्ये. काम करा. मॅडम हे बघा इथं काय कुठे? हे बघा. ठरवलं काय झालं इतकं चिडायला? का मोठा गैरसमज का झालाय त्याचं तेच कळत नाही. आदित्य आणि मधुरा असं करूच शकत नाहीत. त्याला समजवावं लागेल. त्याच्या मनातून हा गैरसमज दूर करावाच लागेल आपल्याला. रागिणी मॅम. हॅलो. हा रागिणी मॅम बोला. हॅलो आदित्य. हा मीरा बोल. मला खूप भीती वाटते. अरे काय झालं? रागिणी मॅमचा फोन आला होता आता. त्या म्हणाल्या की एक डेड बॉडी सापडली आहे. त्याची ओळख करून घ्यायला जायचं तिथे. मला काहीच कळत नाही आदित्य. काय? हो ना. मला खरंच काही सुचत नाहीये. तू प्लीज इथे लवकर ये. नाही नाही हे बघ तू 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 एक काम कर. तू आधी शांत हो. हे बघ असं काही झालेलं नसेल. तू अजिबात काळजी करू नकोस. मी लगेच तिकडे येतो. आपण लगेच रागिणी मॅडमना भेटायला जाऊया. अरे आदित्य माझ्यात हिंमतच नाही तिथे जायची. तू प्लीज ये लवकर. हे बघ मीरा तू उगाच ना नको तो विचार करू नकोस कळलं. आणि रागिणी मॅडमचा तुला फोन आलाय आता. कुणालाही सांगू नकोस. ओके. हा ओके. तू ये प्लीज. मी आलो. चालू या बाय. मॅडम एवढं सगळं करून सुद्धा आपल्या हाती फार काही लागलेलं नाहीये. मी सुद्धा तोच विचार करते. इतक्या गोष्टी घडून गेल्या त्या इतक्या फास्ट. आणि ज्याने कोणी हे केलंय त्याने आपल्यासाठी एकही पुरावा सोडला नाहीये. ही डेड बॉडी सापडली याचा सगळ्यांनाच धक्का बसला. म्हणजे खरं तर मला असं वाटलं सुद्धा नव्हतं की कामत साहेबांच्या बाबतीत असं काही घडेल. नाही करत. ही बॉडी देवाशिष कामतांचीच आहे हे अजून कन्फर्म नाही झालेलं. अजूनही होप्स आहेत मला. हत्या करणाऱ्याने इतकी क्रूरपणे हत्या केली आहे की तो माणूस कोण आहे हे ओळखू सुद्धा येत नाही. म्हणजे बॉडीची पूर्णपणे वाट लावली. या राईट. पण तरी जवळच्या माणसांना आपला माणूस ओळखू येतोच. म्हणून तर मिसेस कामतांना बोलवून घेतलंय ना. येतच असतील त्या. खरंच तुम्ही जरा बॉडीचं बघा, त्यांच्याशी बोला. हो मॅडम मी सांगतो त्या लोकांना. अथर्व काय झालं? मधुराताई आणि आदित्य दादांशी नेमकं काय बोललं? काय बोलणार या लोकांशी? हा चांगलं झापलंय यांना. आता लाज वाटते का या लोकांना? पार्टी करत बसलेले तिकडे. अरे हे बघ तू जरा शांत हो. हे बघ मीराताई आपल्याला काय सांगते की आपण आपलं काम करत राहावं, सगळं चांगलं होणार. आणि मीराताईंचं कधीच वाईट होऊ शकत नाही कारण त्यांनी कधीच कोणाचं वाईट योजलंच नाहीये. नाही आता चांगलंच होणार. कारण आता प्रत्येक गोष्टीत मीराताई सोबत मी असणार. तिचं अजिबात नुकसान होऊ देणार नाही मी कशातच. हे खरंच आहे. देवदादा गेल्यापासून ताई खूप एकट्या पडल्यात आणि त्यांना मदतीची गरज आहे. अरे बरोबर आहे. ती एकटी असल्यामुळेच तिच्या चांगुलपणाचा खूप गैरफायदा घेतलाय या लोकांनी.
पण आता यांना यश मिळू देणार नाही आम्ही. गीता, मीरा कुठे? काय काम आहे आता? इतक्या रात्री का आलायस इथे? गीता, मीरा कुठे? दादा, एक मिनिट. कोणत्या पेपर्स वरती सह्या हव्यात तुला आता? मला सांग ना, मी घेऊन देतो. हे बघ, त्याही पेक्षा महत्वाचं काम आहे. प्लीज पटकन सांगा, मीरा कुठे? देवदादांच्या खोलीत आहे. मीरा, आदित्य, मला खूप टेन्शन आलंय अरे. हे बघ मीरा, टेन्शन घेऊन काही होणार नाहीये. आपण तिकडे जाऊन बघूयात नक्की काय प्रकार आहे ते. नाही नाही, तिथे जायची काहीच गरज नाही आदित्य. अरे मला माहिती ती डेड बॉडी यांची नाहीये, त्यांना काहीच झालं नाही हो आहे. हो हो, मला मान्य, पण एकदा जाऊन बघूयात तर. पण कशाला? मी सांगते ना तुला, मिस्टर कामत जिवंत आहेत. मी तर म्हणते रागिणी मॅमला आताच फोन करून सांगूया आपण, त्यांना काही झालेलं नाहीये, आम्ही येत नाही होते इथे. एक सेकंड मीरा, मीरा, एक सेकंड थांब. ऐक माझं. हे बघ, त्यांनी आपल्याला बोलावलंय तर आपल्याला जावंच लागेल. पण एकदा बॉडी बघून तर घे. म्हणजे तू म्हणतेस तसं कदाचित ते देवाशिष कामत नसतीलही. कदाचित म्हणजे अरे ते तुलाही असं वाटतंय का? ते मी तुला सांगते ना, ते मिस्टर कामत नाहीयेत. मी रोज बोलते अरे त्यांच्याशी. बोलतेस? हो, अरे इथे बसून ऑफिस मधून आल्यानंतर ते इथे समोर बसले असतात, आम्ही दोघं रोज गप्पा मारतो. मी बोलते त्यांच्याशी. अरे नाही नाही, हे बघ मीरा, तू म्हणतेस ना, मला सगळं मान्य, पण एकदा जाऊन तर बघूया. अरे पण कशाला? मी तुला सांगते ना, ते इथे बसून माझ्याशी बोलतात. मग ती डेड बॉडी त्यांची कशी असेल? हे बघ, मी म्हटलं ना, मला सगळं मान्य, पण हे बघ, आपलं काय ठरलंय की आपण रागिणी मॅडम वरती विश्वास ठेवायचा ठरलं होतं ना. मग आता त्यांनी बोलावलंय तर एकदा जाऊन येऊयात. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो पण हे बघ, तुला हे सगळं खूप धीराने घ्यावं लागणार आहे मीरा. सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे, माहितीये ना तुला. आता तूच जर असं वागायला लागलीस तर कसं होणार आहे? माझं ऐक, सगळं ठीक होईल. बरोबर आहे तुझं, होईल सगळं ठीक. ठीक आहे, चल पटकन आपण निघूया. हा. आदित्य इतक्या रात्री आला म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार. माफी मागायला आला असेल. पण कशाबद्दल? पेपर्स बद्दल. मग तर प्रश्नच सुटला ना. आदित्य दादांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली म्हणजे तुझ्या बोलण्याचा परिणाम झाला. असलं काय? माफी मागणार, नंतर तिची संपत्ती गेन करणार, परत गेम खेळणारा. चाल असणार का याची नवीन काय? गीता, आम्ही जरा जाऊन येतो. हा, हो ताई. कुठे घेऊन चाललायस मीरा ताईला? हे सगळं आत्ता सांगू शकत नाही, परत आल्यावर कळेलच तुला. सांगावं लागेल. महत्वाचं काम आहे. महत्वाचं काम आहे तर मग सांगायला काय हरकत आहे? आत्ता नाही सांगू शकत, खरंच खूप घाई आहे. प्लीज बाजूला हो. जायचं असेल तर नक्की कुठे चाललायस, काय काम आहे हे सगळं सांगावं लागेल. आणि नसेल सांगायचं तर मी येणार तुमच्या सोबत. ठीक आहे, चल मीरा.
ग्रेट म्हणजे तू आज जे काही केलंयस ना त्याला तोडत नाही. अगं तिने तुझ्यासाठी किती गोष्टी सॅक्रिफाईस केल्या हे सगळं विसरलीस तू? हा? मीराताईच्या सांगूनपणाचा तुम्ही चांगलाच फायदा घेतला. ज्या कॉन्ट्रॅक्टवर मी ताईची सही घेतली ते एकदा ताईला वाचायला सांगायला हवं. हां म्हणजे खरंच ताईने ते वाचलं तर कदाचित काहीतरी फायदा नक्कीच होईल. मधुरा अजूनही वेळ गेली नाहीये. आत्ताच फोन करते मी ताईला. हॅलो हॅलो ताई. मधुराताई, मी गीता बोलतेय. गीता तू हो, का उचललायस फोन? ताई कुठे आहे? ताई बाहेर गेल्यात. बाहेर? आत्ता इतक्या रात्री? एक मिनिट. आणि मग ती घरी का ठेवून गेलीये फोन तिचा? खरं तर आदित्य दादा आले होते आणि मीराताई त्यांच्या सोबत गेल्यात. आदित्य? हो, तो कधी आला तिकडे? आत्ताच थोड्या वेळापूर्वी आले होते. बरं ठीक आहे. पण गीता कुठे गेलेत ते? ताई खरं तर ना मला माहित नाही कुठे गेलेत, पण खूप घाईत होते आणि टेन्शन मध्ये होते. ओके ठीक आहे. मी बघते. बरं. नक्की काय चाललंय आदित्यचं? रागिनी मॅम काय झालंय? मीरा तुम्ही बसा. मॅम मला सांगा आधी ते का बोलवलंय मला? मला खात्री आहे ते मिस्टर कामत नसणार आहेत. नाही आहेत ते मिस्टर कामत. आमची सुद्धा तीच इच्छा आहे की ते देवाशिष कामत असू नयेत, पण आपल्याला शहानिशा तर करावीच लागेल. हो पण असं घडलंय तरी काय? तुम्हाला संशय तरी का आला की ते मिस्टर कामत असतील म्हणून? काय चाललंय मॅम हे सगळं? मिसेस कामत, जेव्हा आम्ही देवाशिष कामतांचा शोध घेत होतो तेव्हा आमच्या हाती एक CCTV फुटेज लागलं, ज्याच्यात एक व्यक्ती लंगडत अडखळत कुठेतरी पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. फुटेज बघताना आम्हाला असं वाटलं की ते देवाशिष कामतच आहेत. आणि त्या व्यक्तीचा पाठलाग एक हूड घातलेली व्यक्ती करत होती. आम्ही फुटेज रेफर करून त्या जागी पोहोचलो आणि तो एरिया जेव्हा आम्ही सर्च केला तेव्हा आम्हाला तिथे ही बॉडी सापडली. मॅम एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते मिस्टर कामत नाहीयेत. काहीतरी चुकतंय तुमचं. मिसेस कामत, आम्हाला सुद्धा खात्री नाही की ते देवाशिष कामतच आहेत, आणि म्हणूनच खरं काय खोटं काय हे जाणून घेण्यासाठीच तुम्हाला इथे बोलवून घेतलं आम्ही. आता फक्त एकदा तुम्हाला जरा हिम्मत करून ती बॉडी बघावी लागेल आणि आम्हाला सांग. मॅम सॉरी, मी नाही बघू शकत. मी नाही करू शकत हे सगळं. प्लीज मला नाही जमणार. मिसेस कामत प्लीज, घाबरायचं काही कारण नाही. मी आहे तुमच्या बरोबर. पण तुम्ही जर बघितलं नाही तर. नाही मॅम एक मिनिट प्लीज. मला खरंच नाही जमणार. आधी ते सांग ना तू. मिसेस कामत प्लीज. मॅडम सही. खरंच हे या काही वस्तू आम्हाला बॉडी जवळ सापडल्या. या घड्याळ, ह्या पाकिट, ह्यांचंच आहे सगळं. मॅम पण मिसेस कामत शांत व्हा.
तुम्ही बॉडीची ओळख पटवून दिल्याशिवाय आपण कोणताही निष्कर्ष काढू नाही नाही मॅम 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 प्लीज मी नाही बघू शकत. माझ्याकडून हे सगळं नका करू. आय एम सॉरी, मला नाही जमणार. मग शांत व्हा. तुम्ही जोपर्यंत ओळख पटवून देत नाही आपण काहीच ठरवू नाही शकत. या वस्तूंवरून आपण कोणताही निर्णय नाही घेऊ शकत. एकदाच बघावं लागेल. प्लीज खरं. नाही मॅम प्लीज, त्यांचा चेहराही बघवत नाहीये मॅम. मी नाही करू शकत. ते नाही आहेत मिस्टर कामत. मिसेस कामत शांत व्हा. शांत व्हा. थांबा. मिसेस कामत, मिस्टर कामतांच्या बॉडीवर एखादी खूण, चिन्ह, मार्क, एनिथिंग, स्कार वगैरे काही? तीळ आहे त्यांच्या उजव्या हातावर. ती आहे. आहे तीळ. मीरा कामरा. हो शांत. रिपोर्ट मध्ये नोंद. It's okay. चल. या प्लीज या. बोल मधुरा. आदित्य कुठे आहेस तू? मी जरा बाहेर आहे, नंतर सांगतो. नाही आदित्य, मला आत्ताच सांग. तू मीराताईला घेऊन कुठे गेलायस? मधुरा, मी तुला सगळं सांगेन पण आत्ता नाही सांगू शकत. का? आता का नाही सांगू शकत तू मला? तुला आत्ताच सांगावं लागेल. हा आदित्य, काय नक्की काय चाललंय तुझं? मला सगळं सांगितलं पाहिजेस. मी तुला सांगते ना सगळं, मग तूही मला सगळं सांग आत्ताच. बरं, तू एक काम कर. तू वासूला घेऊन मीराच्या घरी पोच. तिकडेच तुला सगळं कळेल. का रे आदित्य? ऐक माझं, आत्ता मी फक्त एवढंच सांगू शकतो. प्लीज. हे सगळं आता सांगू शकत नाही. परत आल्यावर कळायलाच होतं. आता नाही सांगू शकत. खरंच खूप घाई आहे. प्लीज बाजूला हो. काय झालं? नाही काही नाही. ताई, पाणी. काय झालंय? चेहरा का पांढरा पडलाय? नाही काही नाही ताई. मला वाटलं मीराताई आल्यात. आत्ता? यावेळी तर मीरा घरी असायला हवी. इतक्या रात्री कुठे गेलीये? हो तेच ना, म्हणजे आदित्य दादा आले, मीराताईंना बरोबर घेऊन गेले आणि अथर्व दादा पण गेलेत सोबत. अगं पण तू विचारलं नाहीस का कुठे जाताय, कशासाठी जाताय वगैरे? हो ताई, सगळं इतकं पटापट घडलं ना, म्हणजे काही विचारायला आणि काही बोलायला वेळच नाही मिळाला.
आदित्य दादा आले घाईघाईत मीराताईंना घेऊन गेले आणि मीराताईंच्या चेहऱ्यावर धक्का बसल्यासारखं वाटत होतं. काय? इतक्या रात्री कुठे गेली असेल मीरा?